नागपुरातील रामबाग भागातील झोपडपट्टीत मागल्या वर्षी महापुरामुळे पाणी साचलं होतं आणि त्या पाण्यामुळे त्या झोपडपट्टीत भागात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी गेलं। त्यामुळे अन्नाचं नुकसान झालं होतं। संपूर्ण सामान अस्तव्यस्त झालं असून राहण्याची व्यवस्थाही नव्हती। या गोष्टीला 2 वर्ष झाले असून आतापर्यंत मोबदला मिळाला नाही। त्यासाठी आज नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे प्रशांत पवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला। त्याचबरोबर प्रशांत पवारांनी मोबदला न मिळाल्यास ठिय्या आंदोलन करणार असा इशाराही दिला। मैं रामबाग बस्ती झोपड़पट्टी में रहती हूँ। वहाँ 1 साल से मैंने निवेदन दी थी जोन ऑफिस से, अभी तक ये कुछ हुआ नहीं है, इसलिए इतना बड़ा आंदोलन करेंगे। इसके बाद में और इससे ज़्यादा बहुत बड़ा आंदोलन करेंगे अगर गोरगरिबों को यहाँ का खर्चा नहीं मिला। आज आम्ही एवढ्या सगळ्या महिला आणि मोठ्या प्रमाणात आम्ही ते सगळेजण जमलेलो आहोत। प्रशांत भाऊ यांच्या नेतृत्वात हा मोर्चा आम्ही काढलेला आहे, कारण की आपण बघितलं की 2 वर्षाआधी जेव्हा नागपूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली होती, तेव्हा सगळ्यांचे खाण्याची व्यवस्था सुद्धा नव्हती, सगळं सामान वाहून गेलेलं होतं। आणि तेव्हा आम्ही इथे आलेलो होतो, तेव्हा त्यांनी आश्वासन दिलं होतं की तुमची आम्ही पूर्ण मागण्या पूर्ण करू, पण अद्यापही त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही। त्यामुळे ही बिचारी गरीब जनता, त्यांना न्याय मिळालेला नाही आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथे आलेला आहे। आणि त्यांनी जर आता पण त्यांनी आमच्या समस्या जर केल्या नाही, मान्य केलेल्या नाही आणि दिलं नाही, तर आम्ही मोठ्या प्रमाणात पुन्हा आंदोलन घेऊ आणि याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आंदोलन घेऊ, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा गोरगरिबांचा पक्ष आहे, फुले शाहू आंबेडकरांचा पक्ष आहे आणि आम्ही सगळे यांच्या सोबत आहोत। म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रस्त्यावर उतरलेला आहे। रामबाग झोपडपट्टीमध्ये मागच्या वेळेस जेव्हा पाऊस आला होता आणि लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं, त्याच्यामुळे सगळ्या वस्तू वाहून गेलेल्या होत्या। आजपर्यंत त्याचं कुठंच ऑडिट झालेलं नाही आहे। आता धंतोली महानगरपालिकावाले म्हणून राहिले की आम्ही ती लिस्ट पाठवलेली आहे सगळ्यांची, पण ती लिस्ट कोणाकडे पाठवली, काय पाठवली, अजूनपर्यंत त्याचं काही मोबदला कोणालाच मिळालेला नाही आहे। आणि त्याच्यामुळे आज त्या गोष्टीला 2 वर्ष झाले ना। आज 2 वर्ष उलटून सुद्धा जर या गरीब महिलांना म्हणा किंवा गरीब परिवाराला जर त्याचा मोबदला मिळत नसेल, तर आम्हाला तर रस्त्यावर उतरावंच लागेल। म्हणून आज आम्ही शेवटी असं डिसाईड केलं की मी वानखेडे साहेबांशी बोललो, ते म्हणले की आम्ही पाठवलेलं आहे। आज त्यांच्याकडनं मी सगळी ती लिस्ट घेईल, त्यांना विचारेल किती दिवसात देतात, नाही तर येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये कलेक्टरवर आम्ही याच्यापेक्षा डबल मोर्चा घेऊन जाऊ आणि जोपर्यंत ते देणार नाही तेव्हा तिथेच ठिय्या आंदोलन करू, असं मी या ठिकाणी सांगतो। आज आम्ही इथे रामबाग वस्तीतील लोकांना घेऊन आलेला आहे। भाऊंनी सांगितल्याप्रमाणे की 2 वर्षापासून हे लोक आपल्याला जे हक्काचा त्यांचा निधी आहे त्याच्यासाठी ही लढाई आहे। आज जर आम्हाला त्याचं समाधान इथे मिळालं नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातर्फे आम्ही रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन उभं करू आणि ह्या गरीब जनतेला न्याय मिळवून देऊ, हेच मी इथे सांगते। धन्यवाद। लोकवाहिनी मीडियासाठी अविनाश तोतडेची रिपोर्ट, नागपूर।